कर्पूरगौरम करुणावतारम संसारसारम भजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवम भवानी सैतम नमामि। हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा खूप पवित्र तसंच भक्तीचा महिना आपण मानतो। तर या महिन्यामध्ये भगवान शिवाची पूजा, नामस्मरण, उपवास आणि विविध धार्मिक सेवा करायला विशेष महत्त्व आहे। कारण हा जो महिना आहे हा संपूर्ण महिना भगवान शिवाला समर्पित असतो। असं मानलं जातं की श्रावण महिन्यामध्ये श्रद्धेनं आणि भक्तिभावानं केलेली पूजा मनाला समाधान देते आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण करायला देखील मदत करते। म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण महिन्यात घरात सुखसमृद्धीसाठी महिलांनी रोज कोणत्या 7 गोष्टी केल्या पाहिजे। या 7ही गोष्टीच्या तुम्हाला सांगणार आहे। त्या खूप सोप्या आहेत आणि आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये आपल्याला सहज देखील करता येतील। तर चला जाणून घेऊया अशा कोणत्या 7 गोष्टी आहेत की ज्या महिलांनी रोज केल्याच पाहिजे। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, श्रावण महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करायची आहे। दररोज शक्य असेल तर सकाळी लवकर उठा, घराची स्वच्छता करा, स्नान करा, देवघराची स्वच्छता करा। श्रावण महिन्यामध्ये विशेष लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे आपल्या देवघराकडे। देवघर स्वच्छ ठेवायचं आहे। देवघरातील ज्या देवांच्या मूर्ती असतील, फोटो असतील ते कापडाने स्वच्छ पुसायचे आहे आणि त्यांच्या पूजेच्या जागी नीटनेटके ठेवायचे आहे। आपल्या परंपरेमध्ये स्वच्छतेला खूप महत्त्व दिलेलं आहे। स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणामुळे मनालाही शांतता मिळते। घराची जेव्हा तुम्ही स्वच्छता करत असाल देवघराची, तेव्हा आपलं देवाचं नामस्मरण चालूच ठेवायचं आहे। नंबर 2, देवघरामध्ये रोज दिवा लावायचा आहे। आपण दररोज सर्वजण दिवा लावतोच, पण कधी कधी विसरून जातो। पण श्रावण महिन्यात सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम आपण देवघरात दिवा लावायचा आहे। जेव्हा तुम्ही दिवा लावत असाल तेव्हा प्रार्थना म्हणायची आहे। आपल्या घरातील सर्वांच्या आरोग्यासाठी, सुखासाठी आणि शांततेसाठी देवाकडे प्रार्थना करायची आहे। दिवा लावताना शुभम करोति कल्याणम, आरोग्यम धनसंपदा ही प्रार्थना म्हणायची आहे। दिवा लावण्यासाठी तूप किंवा तेल तुम्ही जे काही वापरत असाल, तुपाचा किंवा तेलाचा कोणताही दिवा तुम्ही लावू शकता। महत्त्वाची गोष्ट काय आहे, दिव्यात काय घालायचं, कशाचा दिवा लावायचा यापेक्षा तो श्रद्धेने आपण किती मनापासून लावतोय याला महत्त्व आहे। तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा, देवाजवळ दिवा लावा, पण तो भक्तिभावानं लावणं हेच खूप महत्त्वाचं आहे। तिसरी गोष्ट म्हणजे श्रावण महिन्यात आपल्याला जास्तीत जास्त महादेवाचं नामस्मरण करायचं आहे। कारण श्रावण महिना म्हटलं की भगवान महादेवांची भक्ती आलीच पाहिजे। म्हणून दररोज काही ठराविक मिनटं तुम्ही ठरवून घ्यायचे, 5 असेल 10 मिनटं असेल, आणि त्या वेळेत तुम्ही ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे। तुम्हाला जर शक्य असेल, जवळपास जर महादेवाचं मंदिर असेल तर दररोज महादेवाला जल अर्पण करू शकता, बेलपत्र अर्पण करू शकता। बरेच जण आपल्या घरातच शिवलिंग स्थापन करत असतात, तर तुम्ही घरात देखील दररोज पूजा करू शकता। मात्र पूजा करताना आपल्या घरातील जशी परंपरा असेल, श्रद्धा असेल त्यानुसारच आपण पूजा करायची आहे। चौथी गोष्ट म्हणजे अन्नाचा आदर करायचा आहे, अन्नदान करायचं आहे। श्रावण महिन्यात शक्य असेल तेवढे दिवस आपण गरजू व्यक्तीला अन्नदान करायचं आहे। पक्ष्यांसाठी पाणी ठेवायचं आहे किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये पक्ष्यांसाठी तुम्ही दाणे ठेवू शकतात, चारा ठेवू शकतात, किंवा बऱ्याच ठिकाणी अन्नदान सार्वजनिक पद्धतीचं अन्नदान असतं, तिथे मग जाऊन तुम्ही आपल्या पद्धतीने देणगी देऊन टाका, किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या परीनं तुम्ही काहीतरी जी त्याला हवी असेल ती मदत करा। ही देखील अतिशय सुंदर सेवा आहे। किंवा वृद्ध व्यक्ती असेल त्यांना तुम्ही रस्ता पार करायला मदत करा, किंवा मग त्यांना काही मदत हवी असेल तर ती तुम्ही करा। आणि अन्न चुकूनही आपण वाया घालवायचं नाही, अन्नाचा अनादर करायचा नाही, अन्न पायंतळी आपण तुडवायचं नाही, आणि आपल्या घरात जे काही तयार झालेलं अन्न असतं त्याला नाव ठेवायचं नाही, त्याचा आदर करायचा आहे। आणि शक्य असेल तेवढ्या प्रेमानं इतरांनाही आपण अन्न वाटायचं आहे। कारण आपली धार्मिक परंपरा असं सांगतं की आपलं अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान आहे। अन्नदानाला धार्मिक परंपरेमध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे। पुढची 5वी गोष्ट अशी आहे ती म्हणजे आपल्याला वादविवाद टाळायचे आहे। मंडळी, घरात कितीही आपण देवपूजा केली, कितीही पूजा अर्चा केली, पारायणं केली, पण घरात जर सतत राग, भांडणं, हेवे दावे, कटुशब्द असतील तर घरातील वातावरण हे दूषित राहतं, वातावरण कधीही प्रसन्न राहत नाही। त्यामुळे या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये राग आपण टाळायचा आहे,
द्वेष, अपशब्द या सगळ्या गोष्टींपासून आपण दूर राहायचं आहे. मोठ्यांना आपण आदर द्यायचा आहे, लहानांशी प्रेमाने वागायचं आहे. दररोज देवासमोर एक छोटीशी प्रार्थना तुम्ही करायची आहे. ती प्रार्थना अशी आहे, हे देवा, आमच्या घरातील प्रेम, आरोग्य, समाधान आणि शांतता कायम राहू दे. अतिशय छोटीशी अशी ही प्रार्थना आहे. आपण दररोज देवासमोर जेव्हा दिवा लावतात तेव्हा करायची आहे. पुढची 6वी गोष्ट आहे, संध्याकाळी देवासमोर प्रार्थना करा. आपण दररोज संध्याकाळी दिवाबत्ती करतो, देवपूजा करतो, घरातील कामं आटपतो. जी संध्याकाळी 6:30-7ची वेळ असते त्यावेळेस तुम्ही देवासमोर दिवा लावा. काही मिनिटे तिथे शांत राहा आणि तिथे तुम्ही प्रार्थना करायची आहे. शुभम करोतीचं प्रार्थना म्हणा. तुम्हाला आवडत असेल तर शिवमहिग्न स्तोत्र, शिवचालिसा, रामरक्षा, दत्त नामस्मरण किंवा तुमची त्या देवावर श्रद्धा असेल किंवा मग कोणताही एखादं स्तोत्र असेल, देवाचा मंत्र असेल, तो तुम्ही देवासमोर 5 मिनिटे का होईना बसून पठण करा. आपल्या घरातील जी लहान मुलं असतात त्यांना देखील या प्रार्थनेत सहभागी करून घ्यायचं आहे. म्हणजे त्यांचंही मन प्रसन्न राहतं आणि त्यांच्यावरतीही एक संस्कार आपल्याकडून नकळतपणे घडत असतो आणि यामुळे त्या मुलांमध्ये आपल्या संस्कृतीबद्दल, देवभक्तीबद्दल चांगली भावना निर्माण होऊ शकते. 7वी गोष्ट अशी आहे, दिवसाच्या शेवटी देवाचं आभार मानायचे आहे. कारण आपल्याकडे जे काही आहे त्याबद्दल देवाची आपण कृतज्ञता व्यक्त करायची आहे. ते देवामुळेच आहे. रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण शांत बसायचं, देवाचं नामस्मरण करा. आपल्या कुटुंबाच्या सुखाच्यासाठी, आरोग्यासाठी प्रार्थना देवाकडे करा. कारण सुखसमृद्धी म्हणजे फक्त पैसा नाही, घरातील प्रेम, आरोग्य, समाधान, एकमेकांची साथ, मनःशांती ही देखील खरी समृद्धी आहे. खूप पैसा असेल पण कुटुंबात एकमेकांबद्दल आदर नसेल, प्रेम नसेल, आरोग्य चांगलं नसेल, कुटुंबातील एकही व्यक्ती समाधानी नसेल तर त्या पैशाला किंमत नाही. म्हणून आपल्याकडे जे काय आहे त्याच्यात समाधानी राहायचं आहे. खूप हव्यास आपण बाळगायचं नाही आणि दिवसाच्या शेवटी रात्री झोपताना तुम्ही देवाचे आभार नक्की माना. श्रावण महिन्यात 7 अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या परीने नक्कीच करायच्या आहे. पहिली गोष्ट म्हणजे घराची स्वच्छता करणं. दुसरी, देवघरात दिवा लावणं. तिसरं, महादेवाचं नामस्मरण. 4थी गोष्ट, अन्नाचा आदर, अन्नदान करणं. 5वी गोष्ट, घरातील वादविवाद टाळणं. 6वी गोष्ट, संध्याकाळी देवासमोर प्रार्थना करणं. आणि 7वी गोष्ट, दिवसाचा शेवट देवाचा आभार मानून करणं. तर या 7 गोष्टी आहे ते स्त्री पुरुष दोघेही करू शकतात. अगदी सोप्या आहेत. आपल्या दिनचर्येमध्ये कोणताही त्यामुळे फरक पडणार आहे. सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही श्रावण महिन्यात दररोज करायच्या आहे. श्रावण महिना सुरू होऊन 4-5 दिवस सुरू झालेले असले तरी इथून पुढे तुम्ही या गोष्टी सुरू केल्या तरीही चालतंय. या गोष्टी करताना श्रद्धेने करायच्या आहेत, मनापासून करायच्या आहेत. आपल्या क्षमतेनुसार करा. कोणतीही गोष्ट करण्यासाठी स्वतःवर जास्त ताण घेऊ नका. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रावण महिन्यात महिलांनी घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी कोणते 7 गोष्टी केल्या पाहिजे याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तुम्हाला तर व्हिडिओला एक लाईक करा. नाशिककर कोमल या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा आपला व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना नक्की शेअर करा. तुमच्या घरात नेहमी सुख, समाधान, आरोग्य, आनंद टिकून राहो हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. आणि असेच नवनवीन धार्मिक भक्तिमय व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. हर हर महादेव, जय भोलेनाथ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. श्रावण महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.